तुझी प्रेम खून देऊनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र आई कोणी नाही के निंदा स्तुती कानी जैसा का उन्मणी योगीराज देखो न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी चैराजी तुका म्हणे ऐसे झालिया वाचून करणे तो शीन वाटतसे मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय मुनिंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 5 चरणांचा अभंग हा मागणीपर प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाकडे प्रार्थना करतायत, एक मागणी करतायत की हे प्रभू माझं मन जाणत कर, कारण अज्ञान हे जीवाला अधोगतीकडे नेते. ज्ञानातून मुक्ती प्राप्त होते आणि म्हणून आम्हाला जाणत कर, ज्ञान आम्हाला प्राप्त होऊ दे. पण पुन्हा आणखी एक दोष आहे की त्या ज्ञानामध्ये जाणीवेचा पुन्हा अहंभाव तयार होतो. म्हणून जाणून पुन्हा नेणत कर आणि त्याच्यासाठी तुझ्याविषयी तुझ्या नामस्मरणाविषयीचं भक्ती प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होऊ दे. आणि असं निर्माण झाल्यास मग मी या व्यवहारामध्ये राहील, पण यात राहूनही अलिप्त राहील. जसं कमळाचं पान पाण्यात राहून अलिप्त राहतं, तशा स्वरूपानं महाराज म्हणतात मी राहील. निंदा किंवा स्तुती कानावर पडली तरी त्याचा परिणाम मी माझ्या मनावर होऊ देणार नाही. असं माझं जीवन घडलं पाहिजे देवा, त्यासाठी तू आशीर्वाद दे. तुकोबाराय मागणी करतायत, देवा पुढे उभं राहू. आई कोणी नाही के निंदा स्तुती कानी जैसा का उन्मणी योगीराज. असलेला हा सगळा प्रपंच आणि पसारा जरी दृष्टीला दिसत असला तरी हा पसारा फार अल्प काळापुरता आहे आणि म्हणून तो पाहूनही नश्वर आहे, ते नाशिवंत आहे अशी भावना माझी दृढ राहू दे. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टीची. आणि महाराज म्हणतात देवा, आध्यात्मिक सेवा करत असताना अशा पद्धतीचा भाव जर माझ्या अंतःकरणात निर्माण झाला नाही, जाणून नेणते पण निर्माण झालं पाहिजे. निंदा स्तुती ऐकूनही त्याचा परिणाम मनावरती नाही झाला पाहिजे. आणि या जगताकडे पाहत असताना, या जगात जगत असताना हे सगळं एक दिवस टाकायचं या भावनेनं माझं सेवा कार्य चाललं पाहिजे. आणि याच्यासाठी पांडुरंगा तू मला आशीर्वाद दे, अशी मागणी या अभंगातून तुकोबारायांची आहे. अभंगातील हा सारांश आपल्या पुढे मांडला. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला
भगवंताच्या चरणी, संतांच्या सद्गुरूंच्या चरणी सेवा समर्पित करायची. देवोशी, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे. इथल्या सप्ताहाला 50 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. अर्थात ज्या संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादानं ही सेवा गेली 50 वर्ष या ठिकाणी पार पडली. त्यामध्ये स्वानंद सुख निवासी गुरुवर्य भिकाजी बाबा बच्चे वाजवणेकर यांचे आशीर्वाद, पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे, गुरुवर्य गजानन बाबा हुलावळे, वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बाबा गुरव, या सकल संतांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे रामचंद्र महाराज भोसरे, रामदास महाराज मेदगे यांचं मार्गदर्शन आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी मंडळी, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, विशेष करून गावातील जी सर्व मंडळी बाहेर उद्योग, व्यवसाय, नोकरी, अधिकार पदाच्या माध्यमातून सेवा देत आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, चाकण असेल, खेड असेल, या सर्व ठिकाणच्या मंडळींचा सहभाग आणि त्यात विशेष करून गावातील ज्या सर्व माहेरवासिनी आहे, म्हणजे आपल्याच गावातील मुली भगिनी ज्या बाहेर आहेत त्यांचाही सहभाग, गावातल्या सुनांचा आणि वडीलधाऱ्या माता भगिनींचाही सहभाग, महिलांचा सहभाग आहे, बाहेर गावी उद्योग, व्यवसाय, नोकरी करणाऱ्या भाविकांचा सहभाग आहे, तरुणांचा सहभाग आहे, ज्येष्ठांचा आहे. आणि विशेष करून हे सर्व पार पाडण्यासाठी जी सर्व वारकरी संप्रदायाची सेवा लागते, त्यामध्ये आमचं आदरणीय सर्व भजनी मंडळ या भागातील असतील किंवा आळंदी क्षेत्रातून उपस्थित राहणारी आमची आदरणीय गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये भजन सम्राट आणि आपल्या आवाजानं अवघ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची प्रभावी सेवा भजनाची करणारे, सतत आम्हा सर्व कीर्तनकारांना अत्यंत गोड साथ संगत करणारे आमचे कैलास महाराज पवार, शिवाजी महाराज बिराजदार, आत्ताच बाबांनी चाल म्हणून गोड सुरुवात करून दिलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे अत्यंत गोड प्रभावी असे मृदंगाचार्य सहकारी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठलजी महाराज, अतिशय गोड प्रभावी अशा स्वरूपाचं त्यांचं मृदंग वादन. आमची सर्वच या भागातील आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी आणि उपस्थित आपण सर्व, आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा उत्सव, त्यात आजची म्हणजे 7व्या दिवसाची असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे. वारकरी संप्रदायामध्ये याला जागराची कीर्तन सेवा असं म्हणतात. आणि या आजच्या 7व्या दिवशी काल्याच्या पूर्वसंध्येला मागणीपर अभंगाचे चिंतन करावं, अशी ही एक श्रेष्ठ परंपरा आपल्या वारकरी संतांनी घालून दिलेली आहे. वारकरी संत हे निष्काम भक्ती करतात की सकाम, हा एक पहिला प्रश्न आहे. निष्काम भक्ती म्हणजे काहीही न मागता भगवंताची केलेली आराधना, कुठलाही त्याला नवस न करता, कुठलंही साकडं न घालता देवाची केलेली आराधना ही निष्काम भक्ती. किंवा काहीतरी आपल्या मनातील सुख दुःख भावना देवाला सांगून केलेली भक्ती ही सकाम भक्ती आहे. वारकरी संत जर मागणीचे अभंग लिहितात म्हणजे ही भक्ती सकाम की निष्काम? ही निष्कामच भक्ती आहे. कारण वारकरी संतांनी कधीही भौतिक आणि प्रापंचिक गोष्टींचं दान देवाकडे मागितलेलं नाही. महाराज म्हणाले, अनिक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्ती वीण माय बापा. हे पांडुरंगा, हे माय बापा, तुला साकडं पडेल असं आम्ही काही मागणार नाही. तुझे भक्ती वीण, भक्ती वाचून दुसरं, अध्यात्म वाचून दुसरं मागणार नाही. कारण अनुचित जे आहे ते मागायचं नाही हे आमच्या वडिलांनी सांगितलं, पण उचित मात्र तुला मागावं लागेल.
अर्थात ही मागणी आध्यात्मिक आहे. चिंतन समयी सेवा आपुलीच देई, या पद्धतीची ही मागणी आहे. म्हणून वारकरी संत भौतिक गोष्टी देवाला मागत नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे, भौतिक गोष्टी या मनुष्याला आपल्या प्रारब्धाने आणि प्रयत्नांनी मिळत असतात. मला सांगा, जी वस्तू आपल्या गावातल्या दुकानात मिळते ती आणण्यासाठी पुण्याला किंवा आणखी मुंबईला जाण्याची गरज आहे का? पुण्या मुंबईचा इतका लांबचा प्रवास तरच करावा जर खरेदी काही विशेष असेल, घेण्याच्या वस्तू काही विशेष असतील तर तिथपर्यंत प्रवास जरूर करा. मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये लोकांना आता हे उमजलेलं आहे की ज्या वस्तू आपल्या गावात आणि आपल्या शिवारात मिळतात त्या तिथेच घ्याव्यात. आणि मला गेली 2-3 वर्ष हा बदल जाणवतोय की गावोगावी अनेक आमच्या तरुण बांधवांनी, काही शेतकऱ्यांनी उद्योग उभारले आणि ते चालायला लागले. नाही तर पूर्वीच्या काळी असं होतं, थोडंसं काही लागलं तरी माणसं शहराकडे धावायची, मोठ्या दुकानदाराला प्राधान्य द्यायचे. का बरं? बिस्किटचा पुडा मोठ्या दुकानदाराकडे त्याच कंपनीचा आणि छोट्या दुकानदाराकडे त्याच कंपनीचा. का बरं? मग त्या मोठ्याच एवढं काय कौतुक आणि छोट्याचं का कौतुक नाही? मला वाटतं कोरोना नंतर हे थोडं चित्र बदललंय आणि आता छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुद्धा चालायला लागले. वाडी वस्तीवर कॉर्नरवर अशी छोटी छोटी दुकानं पहा तुम्ही, या 3-4 वर्षात जास्त उभी राहिली खेडेगावात. छोटी कापड दुकानं झाली, अनेक दुकानं झाली, चालतात, हरकत. जी वस्तू आपल्या गावात मिळते, आपल्याच माणसांकडे मिळते, परक्याकडे घेण्याची गरज काय? तसं जी गोष्ट प्रपंचातून मिळते त्याच्यासाठी पारमार्थिक पुण्याही खर्च करण्याची गरज काय? हा तुकोबारायांचा विचार. आणि म्हणून त्यांनी कधी धन संपत्ती ऐश्वर्य या गोष्टीसाठी देवाकडे याचना केली नाही, देवाकडे प्रार्थना केली नाही. कारण त्यांना माहिती होतं, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रयत्न आणि प्रारब्ध या दोहोंची मान्यता संतांनी दिली. ज्ञानोबा म्हणतात, भाग्याचे निमरसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपैसे घर दिले. भाग्य पाहिजे आणि उद्यमशीलता पाहिजे. भाग्य अनुकूल आहे पण माणूस प्रयत्नवादी नाहीये. भाग्य अनुकूल असून सुद्धा त्याला काही मिळणार नाही. आमचे गुरु महाराज म्हणायचे, का आळशी मनुष्य जांभळीच्या झाडाखाली झोपला आणि त्याला छान जांभळ आलेली होती, पिकलेली होती. वाऱ्याच्या हेलकाव्यानं एक छोटी फांदी मोडली आणि जांभळाचा तो घड अगदी त्याच्या जवळ पडला. पण माणूस इतका आळशी होता झोपलेला की तो घड जवळ असताना सुद्धा त्याला तो घेण्याची भावना नाही. तिथून एक जण चालला, त्यानं विचारलं, का रे बाबा तू झोपलाय, एवढा छान जांभळाचा घड इथे पडलाय, खाल्ला का नाही आतापर्यंत? तो म्हटला, माझ्या तो नशिबात नाही म्हणे, नाही तर मग तो तोंडात पडला असता ना. म्हणजे थेट तोंडात तो पडावा ही अपेक्षा. मला असं वाटतं असे बरेच लोक या जनता जनार्दनामध्ये असतात की त्यांना सर्व काही रेडीमेड मिळावं असं वाटतं, आयतं मिळावं असं वाटतं. या जगामध्ये मायबाप, मी नेहमी म्हणतो की टाटा, बिर्ला, अंबानी, मित्तल यांना सुद्धा आयतं मिळत नाही. ते आजही रोज कष्ट घेतात, वेळच्या वेळी मीटिंग्स करतात, वेळच्या वेळी ऑफिसला जातात, सतत तो ओझ जे आहे ते सांभाळतात आणि म्हणून ते चालतात. लोळून आणि थकून भागून आळसानं तेही पुढे जाऊ शकत नाही. आपण तर फार लहान. विठाला महाराज म्हणतात, प्रपंच असू दे नाही तर परमार्थ, येथ आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार. आता हे आदरणीय महाराज मंडळी सगळे आपल्या समोर आहे, सुंदर वाजवणारे, गाणारे, सगळे आपले जाणते भजनी मंडळी. प्रयत्नांशिवाय हे साध्य झालंय का? एक एक बोल बसवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, किती कष्ट हे त्यांना ठाऊक असतात. एक एक राग समजून घेण्यासाठी आणि त्याच्या ताना आलाप रियाज करण्यासाठी काय त्रास होतो. एक एक अभंग पाठ करण्यासाठी किती वेळ, किती एकाग्रता द्यावी लागते. आपण सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये जे जे काही करताय किती परिश्रम घ्यावे लागतात, हे जावे त्याच्या वंशात तेव्हा. आणि म्हणून आयतं काही मिळालेलं नाही. येथ आळसू जे नाही, आळस. एक जण आळंदीला गेलेला विद्यार्थी भेटला.
आणि त्याला विचारलं की बाबा किती दिवस झाले आळंदीमध्ये? तो म्हणाला महाराज मला जवळजवळ 5-7 वर्ष झाली. म्हटलं मग काय काय अभ्यास तुझा झालाय? नाही नाही म्हणे, मी त्या फंदात काय पडलोच नाही म्हणे. त्या फंदात नाही पडला म्हणजे आला कशाला तू? नेमका कुठल्या छंदासाठी आलाय म्हणे. तो म्हणतो त्या फंदात नाही. अरे बाबा काय अभंग पाठ केले का? नाही नाही माझ्याच्यानं होत नाही. मृदंगाची काही सेवा केली का? नाही मला ते जमतच नाही. गायन काही शिकलाय का? नाही मला शक्य होत नाही. सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत बसलाय का? आपल्या पूज्य मारुती बाबांनी, वाजवणे बाबांसारख्यांनी जी सुरू केलेली ही भक्ती परंपरा आहे त्यात काही नाही. काय केलं तू? म्हणे मी नामदेव महाराजांच्या आदेशाचं पालन केलं. पोरगा मोठा हुशार होता. त्यानं आपल्या दुर्गुणाचं समर्थन थेट अभंगाच्या प्रमाणानं केलं. काही माणसं आपल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन काही चांगली उदाहरणं देऊन करत असतात. त्यानं सांगितलं नामदेव महाराजांचा अभंग आहे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा कायवान, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करिताती, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. मी फक्त नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आळंदीत आलो आणि गेली 7-8 वर्ष विश्रांती घेतली. विषय क्षेत्र परमार्थाचं असू देत, नाहीतर प्रपंचाचं, व्यवहाराचं, प्रयत्नवाद हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून भाग्य लागतं. असं आहे की प्रयत्न करूनही ज्या वेळेला माणसांजवळ अनेक वेळेला अनेक क्षेत्रात काही गोष्टी राहून जातात, त्यावेळेला कुठेतरी ते प्रारब्ध पुढे मानावं लागतं. पण प्रयत्नांती जर नाही मिळालं तर मग प्रारब्ध म्हणा. प्रयत्नाशिवायच काही आपण प्रारब्धाला तिथे मांडू लागलो तर ती मांडणी बरोबर होणार नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा ओले मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी संग कार्यसिद्धी असं म्हणतात. बाबांनो, ओलं मूळ खडकाला भेदन करून त्याला चिरा निर्माण करतं. तसे तुम्ही जर चांगले प्रयत्न सातत्यपूर्ण जर ठेवले तर अनेक कठीण गोष्टी सुद्धा शक्य होतील. पहिली गोष्ट आहे प्रयत्नवाद, दुसरी गोष्ट आहे प्रारब्धवाद. प्रयत्न करूनही एखादी गोष्ट नाही मिळाली तर लोक म्हणत असतात नशिबात नव्हतं. आणि या जगातली एक वास्तविकता, थोडं आपण सगळी सुज्ञ मंडळी माझ्या समोर बसलेला आहात, विचार करा. बरेच काही लोक असे असतात जे कमी प्रयत्नात यशस्वी होतात. आपल्या अवतीभोवती असे चमत्कार घडताना दिसतात. आणि बरेच दुर्दैवी असे असतात की अधिक प्रयत्न करूनही त्यांना पाहिजे ते अपेक्षित यश मिळत नाही. मग ते शिक्षणात, ते व्यवसायात, ते समाजकारणात, अन्य ठिकाणी. याचा अर्थ कुठेतरी तिथे प्रारब्धवाद तो जोडावा लागतो. कमी प्रयत्नात एखाद्याला कसं मिळालं म्हणजे कुठेतरी त्याला नशिबाची साथ मिळाली. आणि अधिक प्रयत्न करूनही का नाही मिळालं त्याचं कारण कुठेतरी नशिबाची साथ कमी पडली.
दोन गोष्टी आहे, प्रयत्नवाद आहे, प्रारब्धवाद आहे, आणि त्याच्या पुढे तिसरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे प्रार्थना आहे. आता याचा मेळ घालणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला प्रयत्न करावे, प्रयत्न करूनही नाही मिळाल्यास थोडं समाधान मानावं, दुःख मानू नये, उद्विग्न होऊ नये, निराश होऊ नये. ठीक आहे, माझ्या नशिबात नसेल, या वेळेला मी कुठे कमी पडलो असेल, आणखी पुन्हा करीन, हा आशावाद ठेवावा. पण एवढ्यानंही भागत नसेल तर त्या दैवी शक्तीचाही कुठेतरी आशीर्वाद घ्यावा. आणि मग तिसरी गोष्ट आहे प्रार्थना. म्हणून जिथे प्रयत्न संपतात तिथून पुढे प्रार्थना सुरू होते. मला वाटतं या प्रयत्न आणि प्रार्थनेचा सुद्धा मेळ घालता आला पाहिजे. प्रयत्नाशिवाय प्रार्थना असेल तर देव सुद्धा ती मान्य करत नाही. एका वाक्यात सांगतो, देव हे आशीर्वाद देतात, पण ते रडणाऱ्या अर्जुनाला देत नाही, ते लढणाऱ्या अर्जुनाला आशीर्वाद देतात. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हे अर्जुना, या युद्धामध्ये येऊन तू जो रडत बसलाय हे मूर्खपण आहे. धनुष्यबाण हाती घे आणि तुझं कर्तव्य कर. आणि मग भगवान म्हणतात, मी तुझ्या सोबत उभा राहील, नाही तर नाही. म्हणजे देव सुद्धा प्रयत्न करणाऱ्यांच्या सोबत राहतो, तो प्रयत्न न करणाऱ्यांना कसा आशीर्वाद. म्हणून प्रार्थना ही प्रयत्नानंतर करावी लागते. थोडी गंमत सांगतो. एका जणानं दुपारपर्यंत आंघोळच केली नाही, आणि मग कुणी पाहुणे आले, म्हटलं, काय दादा तुम्ही आतापर्यंत दुपार भरली अजून आंघोळ नाही केली? नाही म्हणे, बहुतेक माझ्या नशिबातच नाही आज आंघोळ. आता मला सांगा, इतक्या अशा काही गोष्टी जर आपण नशिबावर लोटायला लागलो, नाही म्हणे देवाची कृपा होईल तेव्हा करू. ते पाहुणे म्हणाले, देव काही तुम्हाला पाणी आणून देणार आहे आंघोळीला, की घ्या महाशय आंघोळ करा, असं काय म्हणणार आहे? ते तुम्हीच हळद झटकायचा आणि तुम्हीच आंघोळ करून घ्यायची. म्हणून काही गोष्टी ज्या आपणच करायच्या असतात त्याच्यासाठी प्रार्थनेची गरज काय. पण ज्या गोष्टी मी सांगतो, आपल्याला सांगूनच जातो, द्रौपदीला ज्या वेळेला सभेमध्ये दुःशासनानं ओढत आणलं, त्यावेळेला तिने सुरुवातीला प्रयत्न केले स्वतःला वाचवण्याचे. दुर्योधन चिथावणी देत होता, दुःशासना द्रौपदीला जिंकलंय आपण आता डावामध्ये, आणि म्हणून तो चिथावणी देतोय. दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढतोय आणि ती स्वतःला सावरते आहे. प्रयत्न केले, पण आपले प्रयत्न अपुरे पडतायत. मग तिनं आजूबाजूच्यांची मदत मिळते का पाहिलं, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात, हे पूर्वीपासूनच. आणि म्हणून तिला कोणाची मदत तर मिळालीच नाही. उलट पांडव सुद्धा गुंतले होते शब्दात, तेही काही करू शकले नाही. आणि मग तिने सरते शेवटी प्रार्थना कधी केली, आणल्याबरोबर प्रार्थना नाही केली, हे ध्यानात घ्या. मी का म्हणतो, प्रयत्नानंतर प्रार्थना केली तर देवाला ती बरी वाटते, बरोबर आहे की नाही. तुमच्या एखाद्या पाहुण्यांनी काही मोठं काम हाती धरलंय आणि त्यांनी स्वतः बरंच ते करत आणलंय, कुठे अडचण आली शेवटी तर तुम्ही नक्की मदत करता. पण खिशात काही दमडी नाही ना, अगोदर पासूनच मदत मागायला सुरुवात केली, तुम्ही कशी द्या? तुम्ही म्हणाल, तुम्ही जर काहीच करणार नसाल तर आम्ही सगळे मिळून कसं करायचं. आणि द्रौपदीनं शेवटी भगवान श्रीकृष्णाचा धावा केलेला. कोठे गुंतला द्वारकेच्या, कोठे गुंतला
अस्तित्वापर्यंत त्या ईश्वरापर्यंत भगवंताची तिला मदत मिळाली. भगवंतानं वस्त्रावतार घेऊन वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊ. आणि म्हणून वारकरी संतांना हे ठाऊक आहे की प्रार्थना कुठल्या गोष्टीसाठी करायची आणि कुठल्या वेळी करायची. सामान्य माणसासारखं उठसूट नवस करणं, मी तर नेहमी म्हणतो की अभ्यास न करता परीक्षेमध्ये कॉपी करणं आणि काहीही स्वतः प्रयत्न न करता उठसूट देवाला नवस करणं, हे दोन्ही वर्ग सारखेच आहेत. परीक्षेत कॉपी करणारे विद्यार्थी आळशी असतात आणि सतत देवाला जाऊन मागण्या करणारे नवस बहाद्दर हे कुठेतरी स्वतःच्या कर्तृत्वात चुका करत असतात. आणि आपण कर्तव्यात कमी पडायचं आणि तुका म्हणे घालू तयावरी भार. अरे भार तरी किती घालणार, कशा कशा. महाराजांनी भार प्रपंचाचा नाही घातला कधी, तो भार उद्धाराचा घातला. देवा तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिग झाले जिने माझे पंडित. कायगा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळा. ही संसाराची जी दुःख आहे, जन्म मृत्यू आदी, हा जो धाक, या दुःखातून मुक्त होण्याचा भार भगवंतावरती घातलेला. म्हणून आजही जगद्गुरु तुकाराम महाराज वारीला आले. चंद्रभागेचे स्नान झालं, पुंडलिक महाराजांचं दर्शन, चोखोबारायांचं दर्शन, नामदेवरायांचं दर्शन, कान्होपात्रेचं गरुड खांबाचं दर्शन करून जगद्गुरु तुकाराम महाराज महाराष्ट्राचा आधार अधिष्ठान आणि एक महान दैवत भगवान श्री पांडुरंगाच्या मूर्ती समोर येऊन उभे राहिले. पांडुरंगासमोर उभे आहे. भगवान पांडुरंगाला त्यांनी न्याहाळलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, देवाला कसं पाहावं, जोडोनिया कर मुख पहा सादर, पायावरी शिर ठेवोनिया. काय काय शिकवलं नाही हो संतांनी. मंदिरात गेल्यावर साधारण एक भक्त म्हणून तुम्ही जेव्हा जाता तर तुमचा एकंदर आंतरिक भावना कशी असावी, तुमची विनम्रता तिथे कशी असावी, तुमची नजर कशी असावी, मनातला भाव कसा असावा, शरीराचं वर्तन कसं असावं. पायावरील शिर म्हणजे विनम्र व्हा आणि मुख पहा सादर म्हणजे नजरेमध्ये आदर ठेवा. त्या नजरेमध्ये तिरस्कार ठेवू नका, अहंकार ठेवू नका. मला वाटतं आपण साधं आपल्या एखाद्या पाहुण्यांना भेटलो, पण जेवढं आपुलकीनं भेटू तेवढं त्या पाहुण्यांना समाधान, किंवा ते जेवढं आपुलकीनं भेटतील तेवढं आपल्याला समाधान. पण उगीच काहीतरी वरवर भेट झाली आणि काही एकमेकाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही तर मला वाटतं त्या भेटीचं समाधान होत नाही. माणूस माणसापासून जर प्रेमाची अपेक्षा करत असेल, माणसाला बऱ्याच अपेक्षा आहे, त्यात एक अपेक्षा प्रेमाची आहे. आणि भगवंताला काहीच अपेक्षा नाही, फक्त प्रेमाची अपेक्षा. भगवंताला काय अपेक्षा, जेने हे विश्व निर्मिले, काय अपेक्षा, लक्ष्मी ऐशी जयाची दासी, काय अपेक्षा, जो या ब्रह्मांडाचा धनी असं म्हटलेलं आहे त्याला काय अपेक्षा. ब्रह्मांडच त्यानं जर निर्माण केलं, काय आपण आपल्यापासून त्याला धन पाहिजे, मान पाहिजे, काय पाहिजे. नामदेवराय तर म्हणाले, देवा अरे हे सगळं तुझंच आहे, फक्त आम्ही भावनेनं तुला देतोय. कासयाने पूजा करू केशी राजा, हाच संदेह माझा देवा, हाच संदेह माझा फेडिया, हाच संदेह माझा फेडिया. कासयाने पूजा करू केशी वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्म तेची अन्न तुझे नव्हे. तुला अन्न द्यावं म्हटलं तरी अन्न हे ब्रह्म आहे. धातू म्हणजे तूच आहे, पाणी म्हणजे तूच आहे, सर्व काही तूच आहे. मग हे कसं झालं माहितीये, ज्ञानोबारायांनी एक दृष्टांत दिला, थोडस नीट आहे. वडील जेवायला बसलेले आहे आणि त्यांचं एक लहानसं लेकरू आहे. त्या बापाचं ते रांगत रांगत आलं आणि बाप जेवत असताना बापाच्याच ताटातला घास त्या लेकरानं हातात घेतला आणि मोठ्या प्रेमानं असा बापाला ते खाऊ घालू लागला. माऊली ज्ञानोबारायांनी असं सुंदर संकल्पचित्र आपल्या पुढे उभं केलेलं आहे. महाराज म्हणतात,
बाळक बापाची ताटीरी गे आणि ते बापा त्याची जेवू नाही बरं, जेवू लागे. जेवू लागे म्हटलं असतं तर लेकरानं स्वतः खाल्लं असा अर्थ झाला असता. बापा त्याची जेवू लागे, ते बापाला खाऊ घालतं की तो संतोष लेनी वेगे मुखची. त्याला इतका संतोष होतो तो तोंड पुढे करतो तो घास घेण्यासाठी. आता माझ्यासारख्या वारकऱ्याला प्रश्न पडतो, लेकरानं खाऊ घातलेला घास बापाला इतका समाधान का देऊन गेला बरं? जे काही अन्न खातोय ते त्या लेकराच्या कमाईचं आहे का बापाच्या कमाईचं आहे? त्याच्याच कमाईचं खातोय. लेकरं तर अजून लहान आहे, काही त्याच्या कमाईचं नाही. फार तर याच्या कमाईचं म्हणा, नाही तर याच्या बापाच्या कमाईचं म्हणा. मागच्या लेकराच्या तर नाही. पण त्या बापाला समाधान का झालं की माझं लेकरू मला ओळखतंय आणि मला प्रेम देतंय, माझ्याविषयी त्याला ही जाणीव आहे, याच्यातून बापाला समाधान. मायबाप हे परमेश्वरासाठी जे काही आपण देतोय, मंदिरासाठी काही दान दिलं, अन्नदानासाठी दिलं, सप्ताहासाठी दिलं, हे त्याच आपण त्याला देतोय. पण त्याला एवढा आनंद होतो की या लेकरांना माझी आठवण आहे, आणि मग तो भरभरून आशीर्वाद आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. हा जगाचा मायबाप आहे. जसा घरातला एक बाप आहे तो त्या लेकराच्या वागण्यानं संतुष्ट होतो, तसा हा जगाचा बाप आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेव. तुकोबाराय म्हणाले, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनिया राता, विठ्ठल भगिनिया राता, विठ्ठल भगिनिया राता, विठ्ठल भगिनिया राता, विठ्ठल विण तारणाई होता, विठ्ठल विण तारणाई होता, विठ्ठल विण तारणाई होता, विठ्ठल विण तारणाई होता. तुका म्हणे आता नाही दुसरे, म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे आता नाही दुसरे. ओळीचे दैवत विठ्ठल गुणे होतसे, विठ्ठल पुण्यवान गुरुजा, आवडे भाग विठ्ठल बाप माय चुलता. या जगाचा माय बाप आहे, आणि त्यालाही फार बरं वाटतं ज्यावेळेला आपण काहीतरी सेवा त्याची करतो. बाकी आपण सोबत काय आणलंय त्याचंच घेतो आणि त्याला देतो, हे त्याच. आपण सोबत आणलं नाही, आपल्या वाडवडिलांनी आणलं नाही, त्यांच्याही वडिलांनी नाही, याचाच अर्थ ज्यानं कुणी हे निर्माण केलंय त्याच हे सगळं आहे. जसं वारीच्या रस्त्यावर गेलं ना, गावही वेगळं असतं, माणसे वेगळी असतात, त्यांच्याच जागेत आपण झोपतो, त्यांचंच जीवन आपण घेतो. तरी सुद्धा कधी कधी आमचे दोन वारकरी म्हणतात, ते म्हणतात ही माझी जागा आहे, तो म्हणतो ही माझी. झोपायच्या जागेवर वास्तविक ते विसरून जातात की बाबा ही जागा आपली नाहीच आहे, ही या गावकऱ्यांची आहे. मला वाटतं हे जसं वारीच्या वाटेचा अनुभव, वस्ती कर वस्ती आला आणि प्रातः काळी उठवून गेला, तसंच आहे. चला, मुद्दा इतकाच मला आपल्या पुढे मांडायचा आहे की प्रार्थना ही केव्हा सुरू होते? ज्या वेळेला प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा होते, मग तिथून प्रार्थना. तुकोबाराय पांडुरंगासमोर आले, दर्शन झालं, मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन. आणि दर्शनानंतर महाराजांचा अधिकार असा होता की त्या मूर्तीतील चैतन्याशी ते संवाद साधू शकत होते. मला वाटतं काही लोकांची त्या त्या क्षेत्रामध्ये एक विशेषता असते. त्यांना जसं वनस्पती शास्त्रज्ञ जे असतात, वनस्पतीचे जाणते जे असतात, आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक माणसं आजही आहेत, पूर्वी होती, त्यांना चटकन वनस्पती ओळखता येते, पाहिली की ही कोणती वनस्पती.
ही कुठल्या आजारावर गुणकारी आहे वगैरे सगळं ज्ञान असतं. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं पाहिलं तर तो म्हणेल ही हिरवीगार आहे, डेरेदार आहे, अमक आहे, तमक आहे, उंच आहे, खुजी आहे, याला लाल फुलं आहे, याला पिवळी फुलं, एवढंच वर्णन आपल्याला बरोबरच करता येईल. पण नेमकं नाव काय आणि कोणत्या रोगावर चालते आणि या वनस्पतीची कोणकोणत्या अंगाचा उपयोग कुठे कुठे होतो, साल कशासाठी चालते, रस कशासाठी चालतो, पानं कशासाठी चालतात, मुळं कशासाठी चालतात, फळं कशासाठी चालतात, हे सगळं कोण सांगेल? जो वनस्पतीचा ज्ञाता आहे तो सांगेल. म्हणजे पाहिली वनस्पती सामान्य माणसाने पण आणि पाहिली वनस्पती जाणत्याने पण, दोघांच्या पाहण्यात. तसं देव तुम्ही आम्ही पाहतो आणि देव संतांनी पाहिला, पाहण्यात संतांनी जो पाहिला तो वेगळाच आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनु, आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला. पाहिला म्हणतायत ते, पण कसा पाहिला? सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. तुकोबाराय तर म्हणतात देव पहावया गेलो आणि तेथे देवची विठाला विठाला शास्त्रज्ञ एखादी गोष्ट पाहतात त्यांना सामान्य माणसापेक्षा ती वेगळी दिसते. सामान्य माणसे ते पाहत असतात. मला वाटतं घराघरामध्ये दूध उकळलं जातं, घराघरामध्ये स्वयंपाक केला जातो, त्या पातेल्यात वाफ निर्माण होते, हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. पण त्या वाफेचा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावला, त्याचं नाव जेम्स वॅट, त्याला ते लक्षात आलं की अरे हे पातेल्यावर झाकण ठेवलंय पण वाफ त्या झाकणाला काय करते, लोटते. एक वेगळी नजर म्हणतो. कृती तीच आहे जी करोडो लोकांनी आजवर पाहिलेली आहे, दृश्य तेच आहे, पण त्याला ते वेगळं दिसलं आणि त्यानं ती लक्षात घेतलं की ही वाफ जर अशी एकत्र करून जर कुठे वापरली तर याच्यातून काही ना काही एक शक्ती जनरेट होईल आणि त्यातून काहीतरी आपल्याला मशीन तयार करता येईल. आणि मग वाफेच्या इंजिनांचा शोध, पुढे रेल्वे कोळशावरती वगैरे धावू लागली. म्हणजे तेच आहे पण त्याला वेगळ्या रीतीने पाहता आलं. म्हणून ध्यानात घ्या, आम्हाला देव जरी पाषाणमयी दिसत असला पण आमच्या सारखाच संतांना दिसावा असं काही नाही. जसा लाखो करोडो लोकांतून एक शास्त्रज्ञ आहे की तो वेगळ्या रीतीने त्या गोष्टीकडे पाहतो, तसे लाखो करोडो अब्जावधी लोकांतून कोणीतरी एक वेगळे संत आहेत की ज्यांना त्या मूर्तीतलं चैतन्य दिसतं आणि त्यांच्याशी ते संवाद करतात. आपण त्याला नाकारणारे कोण? ती पात्रता आपली नाहीये. मला वाटतं शास्त्रज्ञ होण्याचीच नाही तर संत होण्याची पात्रता कशी? आमचे ब्रह्मलीन पूज्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की शास्त्रज्ञ होण्यासाठी सूक्ष्म चिंतन असावं लागतं. ढोबळ विचार सगळ्याच जगाला करता येतो ते म्हणायचे, पण शास्त्रज्ञ होण्यासाठी सूक्ष्म चिंतन असावं लागतं आणि संत होण्यासाठी अतिसूक्ष्म चिंतन असावं लागतं असं ते म्हणायचे. विठाला लाखो जनतेतून एखादे आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईन, एखादे डॉक्टर अब्दुल कलाम, एखादे डॉक्टर विजय भटकर हे जन्माला येत असतात, डॉक्टर माशेलकर, एखादे क्वचित लोक आहेत शास्त्रज्ञ. काही सोपी गोष्ट नाही. मला वाटतं या जगामध्ये मला आठवतं पंढरीची वारी होती महाराज आणि डॉक्टर अब्दुल कलाम सरांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला होता आणि त्यांनी त्यावेळेला राजीनामा देऊन त्यांच्यानंतर प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या. कोणाला आठवत असेल तो काळ, अब्दुल कलाम सरांच्या नंतर प्रतिभाताई पाटील. पण आमच्या सद्गुरूंनी ज्या दिवशी अब्दुल कलाम सरांनी राजीनामा दिला त्यांना जरा खूप खंत वाटली आणि ते म्हणाले की डॉक्टर अब्दुल कलाम सर हे इतके महान होते
की राष्ट्रपती पद त्यांना मिळालं हे विशेष नाहीये, त्यांच्यामुळे राष्ट्रपती पदाला शोभा आलेली होती म्हणे. आज हा मोठा माणूस राजीनामा देतोय, एक मोठा माणूस राजीनामा देतोय. किती मोठा माणूस, शास्त्रज्ञ सोपी गोष्ट नाही. पण संत होणं, मी म्हणतो लाखोतून एखादे अब्दुल कलाम सर जन्माला येत असतील तर कोट्यावधीतून सुद्धा एखादी माऊली अवताराला येणं कठीण आहे, एखादे तुकोबाराय अवताराला येणं कठीण आहे. मी आपल्याला सांगू, लोक अनेक जन्माला येतील, कुणी भविष्य सांगतील, कुणी जादूटोना करतील, पण मला या तुमच्या जनता जनार्दनाला विचारायचंय, ज्ञानेश्वरी सांगणार परत कोणी जन्माला येईल काय? कोणताही धाम कुणी कुठे आणला तरी त्याला जमेल काही? जे स्वामी सद्गुरु धामा आमच्या तुकोबारायांनी केलं ते बागेश्वर धामाला सुद्धा जमू शकत नाही. विठाला या गोष्टी चालत राहतील, या फार वरवरच्या गोष्टी आहेत. हे हात चालाकी आहे, ह्या चालत राहतील. याला काय अध्यात्म म्हणत नाही, याला धर्म म्हणत नाही. हीच वरवरची करमणूक आहे. हे काय एंटरटेनमेंट असं करमणूक आहे. अध्यात्म कशाला म्हणतात? 9033 ओव्या आहे, एक ओवी तशी करून दाखवा, आणि एक ओवी करणं सोडा, एका ओवीप्रमाणे जगून दाखवावं, एक तरी ओवी अनुभवावी. आमच्या महाराजांचे, जगद्गुरु तुकोबारायांचे, आमच्या सावता महाराजांचे, संत सेना महाराज, संत गोरोबा काका, संत चोखा मेळा, संत नरहरी महाराज, संत नामदेवराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, तुकोबाराय, निळोबाराय, या संतांप्रमाणे एक अभंग कविता करता येते. कविता म्हणजे अभंग नव्हे. कविता ही काल्पनिक कदाचित असू शकते, कधी वस्तुस्थितीला धरूनही असते, पण अभंग हे अत्यंत उच्च अशा भावनेतून त्यांची ती एक अनुभूती असते अध्यात्मातली श्रेष्ठ, आणि ती एका श्रेष्ठ शब्दातून प्रगट झालेली असते. अभंगांचा दर्जा हा खूप मोठा आहे. ज्यांना वाङ्मयीन ज्ञान आहे त्यांच्या लक्षात येईल की सोन्यासमोर पितळ आणून ठेवलं आणि कोणताही धातू ठेवला तरी तो फिका दिसतो. तसा संतांचा अभंग, कोण्याही संतांचा एक अभंग घ्या, सावता महाराजांचा अभंग, समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहा, कोण दिवसी पैसोनी हत्तीवर, कोण दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे देव ठेवील तैसे राहा. सावता महाराज केवढ्या सुंदर शब्दामध्ये केवढं श्रेष्ठ तत्वज्ञान सांगतात. मराठी भाषेत शब्द योजनाही केवढी सुंदर आहे. समयासी सादर तत्वज्ञान केवढं श्रेष्ठ सांगतात. ते म्हणतात दिवस चांगले आले तरी हुरळून जाऊ नका, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर. कधी कधी दिवस खूप चांगले येतील जीवनामध्ये, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कधी हत्तीवर बसण्याचा योग येईल, कधी पालखीत बसण्याचा योग येईल, आणि कोणे दिवशी पायाचा चाकर, कधी पायी चालण्याचा योग येईल. मायबाप हो, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला आणि जवळजवळ कित्येक किल्ले त्यांनी जिंकले. अनेक वर्षांचा कालावधी लागला. मावळे एकत्र केले, आटके पार झेंडे लावले. मराठ्याच्या साम्राज्याची चर्चा देश विदेशात 7 समुद्रापलीकडे पोहोचली, आणि अशा एका उंच स्थितीवर असताना एक तह करावा लागला दुर्दैवानं, आणि मिळालेले सगळे किल्ले आणि साम्राज्य पुन्हा परत देऊन टाकावं लागलं. तुमच्या आमच्या सारखा असता तर पुन्हा उठलाच नसता एका जागेवर. किती खचून गेला असता विचार करा जरा. काय परिस्थिती आहे, किती वर्ष घालवले, किती कष्ट घेतलेत एक एक गोष्ट करण्यासाठी, किती अनेक सैनिक गमावलेत, अनेक सहकारी गमावलेत, किती खस्ता खाल्ल्यात, पण जे मिळवलं ते. अहो विचार करा ना, तुम्ही बांधलेलं घर, तुम्ही घेतलेली गाडी, तुमच्या असलेल्या सगळ्या वस्तू एका दिवसात कोणाला एकदम द्यायच्या, काय वाटेल? वेडे होते माणसं, वेडे. पण छत्रपती शिवराय आग्र्याला जाऊन पुन्हा नजरकैद व्हावं लागलं. छोट्याशा बाळाला घेऊन
9-10 वर्षाच्या संभाजीराजांना खचले नाही, कारण हे तत्वज्ञान होतं संतांचं त्यांच्या. समयासी सादर व्हावे, जशी वेळ येईल त्याला धैर्यानं सामोरं जायचं. वेळ काही आपल्या सगळ्यांना, म्हणून आज नव्या पिढीला हाच मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा, ही शिकवण आहे की सगळे दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहावेत असे प्रयत्न करत बसू नका, ते राहत नसतात. कोणाच्याच जीवनात कधी सगळे सुखाचे दिवस नाही. तुम्ही इच्छा करा वा ना करा, सुखाचे आणि दुःखाचे दिवस येणार आहे. मानाचे तसेच अपमानाचे प्रसंग येणार आहे, संयोगाचे तसे वियोगाचे प्रसंग येणार आहे. आणि म्हणून आजचा जो काळ आहे, दुःख पचवण्याची क्षमता कमी आहे, अपमान पचवण्याची क्षमता कमी आहे, नकार पचवण्याची क्षमता कमी आहे. आणि त्याच्यामुळे सगळं काही असूनही आजचा काळ हा अत्यंत दुःखी आणि दैन्यवाना काळ आहे. सगळं काही नसून सुद्धा आमचे वाडवडील अत्यंत सुखी आणि समृद्ध होते. आजे पणजे काही नव्हतं, फिरायला साधनं नव्हती, नीट रस्ते नव्हते, आरोग्याच्या सोयी नव्हत्या, शिक्षणाच्या नव्हत्या, पण माणसांना लिहिण्या वाचण्याच्या ज्ञानापेक्षा जगण्या वागण्याचं ज्ञान जास्त होतं. कळलं? माझे शब्द पटले तर घ्या, नाही पटले तर जाऊ दे, ठेवून द्या माझ्याकडे. आज आम्ही सगळेच, तुम्ही आम्ही सगळेच शिकलेली सवरलेली माणसं आहोत, पण आम्ही जर जगण्या वागण्याचं ज्ञान घेऊन नाही जगलो, भावानी भावाशी कसं वागावं, पती पत्नीने एकमेकांशी कसं वागावं, लहानांनी वडीलधाऱ्यांशी कसं वागावं, या सगळ्या गोष्टींचं तारतम्य जर नाही कळालं तर हे कौटुंबिक प्रश्न, सामाजिक प्रश्न माणसांचे जीव घेत राहणार. विठाला आगंतुक प्रसंगांना सामोरं जाण्याचं धैर्य जे जुन्या लोकात होतं ते नव्या लोकात. धक्का पूर्वी बसत होता पण ते सावरत होते. हल्ली माणसं सावरतच नाही. एक चांगला वारकरी, चांगला भजनी, पण बरेच दिवस झाले वारीत भेटला नाही, म्हणून त्याला एका दुसऱ्या वारकऱ्याने विचारलं, अरे बाबा इतके दिवस झाले तू मध्ये कुठं होता? तो म्हणला, सगळं चांगलं चाललं होतं पण माझी पत्नी वारली. देव करता खेळ पाठीमागे लागला म्हणे, मी देवदेवच सोडून दिला. आता मला सांगा, पत्नी वारली म्हणून वारी सोडून देऊन काय लाभ होणार? आणि मग तुकाराम महाराजांची भक्ती आणि आमची भक्ती किती अंतर पडतं बघा. महाराजांनी त्या समयाला सादर झाले, पत्नी वारली, मुलगा वारला, अडचणी आल्या, पण महाराज म्हणाले, बाईल मेरी बरे झाली, देवे माया सोडविली. ठीक आहे देवा, तुझी इच्छा, बरं झालं, आता माया मोहातून तूच मला मुक्त करायला लागलास, तुझीच इच्छा असेल तू तिला घेऊन गेला, अधिक वेळ मी आता तुझ्या कार्यासाठी देईन. रडत नाही बसले ना, देवाला दोष देत. एक जण तर म्हणाला, महाराज देवाला आमचं पाहवलं नाही. म्हणलं, देव काय जळतोय तुझ्यावर? काय वाक्य वापरतात लोक. विठाला विठाला माय बापू, संत महात्मे हे मुळातच समाधानी. प्रार्थना करायची तरी भौतिक गोष्टीची करत नाही. भौतिक गोष्टीची फार चिंताच त्यांना वाटत नाही. त्यांना माहिती आहे प्रयत्न अधिक प्रारब्ध या गोष्टी मिळणार, पण जे परमार्थाविषयी लागणार आहे ते मात्र देवाला सांगितल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले, देवा एक अडचण आहे, तुमच्याशी संवाद यासाठी साधतोय की मानवी जीवनामध्ये जर ज्ञान नसेल तर मोक्ष मिळत नाही. ज्ञान नसेल तर आत्मज्ञान जर झालं नाही, ब्रह्मज्ञान झालं नाही, तर जीव हा पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकत राहतो. मूढा जन्मनी जन्मनी मुह्यती, मोहित होणं, अज्ञानानं जे मोहित झालेले जीव आहे ते पुन्हा जन्म जन्मांतरी फिरत राहतात. आणि म्हणून या जगात ज्ञान ही श्रेष्ठ गोष्ट आहे. देवा तुकाराम महाराज म्हणाले, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. अज्ञान ही वाईट गोष्ट आहे, म्हणून कोणत्याही क्षेत्रातलं अज्ञान गेलं पाहिजे आणि माणूस सज्ञान झाला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात असो, अध्यात्मामध्ये सुद्धा अज्ञान गेलं पाहिजे आणि माणूस सज्ञान झाला पाहिजे. अध्यात्मामध्ये सुद्धा घालीन लोटांगण म्हटलं की डाव्या पायाकडे असा वळाला, बरोबर की नाही? म्हणजे अज्ञान गेलं पाहिजे. नाही तर डबल ग्रॅज्युएट होऊन सुद्धा घालीन लोटांगण म्हणलं का असं, आणि मग बाकीच्या आजूबाजूच्या हसतात. गोष्ट छोटी आहे पण आम्ही त्याच्यात अज्ञानी आहोत हे मात्र मान्य करावं लागतं. आम्ही किती मोठे अधिकारी असू,
एक मोठा अधिकारी पाहुणा म्हणून आमच्या एका कीर्तनात त्यांना हार घालायला आणलं, ते बुटा सकट आले. अज्ञान. विठाला विठाला मंत्रालयात किंवा मी माझ्या कलेक्टर कचेरीतच आहे. त्यांना हे माहित नाही की हे ईश्वराची एक प्रार्थनेची जागा आहे आणि इथले काही एक वेगळे नियम आहेत, छोटेसे का असेना, पण त्याचे काही एक वेगळे रूल्स आहेत. आणि आपण साधारणपणे जिथे जातो तिथले रूल्स आपण फॉलो करतो. अगदी जिथे जिथे आपण जाऊ, मग ते धार्मिक ठिकाणीच नाही, व्यावहारिक ठिकाणी सुद्धा जिथली जी नियमावली आहे साधारणपणे सज्जन लोक ती पाळत असतात. आणि म्हणून अज्ञान गेलं पाहिजे कोणत्याही क्षेत्रातलं असो. आता स्वयंपाक करायचं म्हटलं ना तरी सगळ्यांना ते सगळं जमत नाही. एक शिकली सवरलेली मुलगी होती, लग्न झालं, दोघं पती पत्नी शहरात राहत होते आणि एक दिवस तिच्या पतीला पुरणपोळी खावीशी वाटली. आता ती बिचारी शिकलेली मुलगी, तिनं कधी पुरणपोळी केलेली नव्हती, पण नवऱ्यानं इच्छा व्यक्त केली, म्हणाले आज सण आहे, आई घरी किती छान पोळ्या करते, पुरणपोळ्या, तुला करता येईल का? तिला वाटलं आईची आठवण काढतो, आपल्याला नाही जमली तरी आपण प्रयत्न करू. आणि म्हणून तिनं पुरणपोळी करायचा चंग बांधला, पण माहिती नव्हतं. शेजारच्या एका आजीबाईला बोलावलं शेजारच्या फ्लॅटमध्ये, म्हणाले आमचे हे आहेत, त्यांना पुरणपोळी खायची आहे आणि म्हणून मला येतं म्हणे तसं, माझ्याकडे पुस्तक पण आहे म्हणे त्याचं, पण जरा मार्गदर्शन असावं म्हणून तुम्ही या. आजीबाई आल्या. मग त्या मुलीने विचारलं, आजीबाई सुरुवातीला काय करू? म्हणे डाळ शिजायला घाल, हरभऱ्याची. तिने डाळ शिजायला घातली. म्हणे आजीबाई हे वाचलं होतं बरं का मी, हे मला माहित होतं. बरं आता काय करू? म्हणे आता जी डाळ शिजलेली आहे ना, आजीबाईने सांगितलं, ती तिच्यामध्ये साखर किंवा गुळ घालून ती मिक्सर मध्ये, पाट्याचा तर काही प्रश्न नाही शहरात, मिक्सर मध्ये ते वाटून घे. मुलगी फार हुशार होती, तिने सांगितलं आजीबाई हे पण वाचलेलं होतं बरं का मी. म्हातारीला वाटलं पुरीनं मला तर बोलवलंय, मलाच विचारते, पण श्रेय काही मला द्यायला तयार नाही. मुलगी मोठी हुशार दिसते, श्रेय माझ्या पदरात काय पडून द्यायला तयार नाही. काही माणसं फार हुशार असतात, तुम्हाला सांगतो या बाबतीमध्ये इतकी हुशार माणसं अनेक क्षेत्रात आहे, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा क्षेत्रात. ते बऱ्याच गोष्टी त्यांना करणं शक्यच नसते, त्यांचं त्यांनाही कॅपॅसिटी माहित असते, पण त्याचं श्रेय काही ते त्यांना देत नाही. जसं ते नितीन गडकरी साहेबांनी एवढे रोड बांधले, पण बरेच लोक असे की त्यांचं श्रेय काही त्यांना देत काय, त्यांना वाईट वाटतं श्रेय द्यायला कुणास ठाऊक. विठाला माझ्यासारखा वारकरी गेले 2-3 वर्ष निरीक्षण करतोय की बाबा आता तरी मोठ्या मनानं बोलतील की नितीन गडकरींनी चांगलं काम केलं, मग तरी बोलतील, पण नाही बोलत माणसं. आणि म्हणून माणसं नुसते पैशानेच कंजूस नसतात, काही माणसं स्वभावाने फार कंजूस असतात. आता ते कोण कोणी तुम्ही शोधा, मला काय करायचं. पण प्रत्येक पक्षात अशी माणसं आहे, प्रत्येक व्यवस्थेमध्ये अशी माणसं आहे की जी दुसऱ्यांचं काम आपलं म्हणून खपवतात, त्यांचं कौतुक मात्र करत नाही. विठाला माझ्यासारखा एक वारकरी आणि एक नागरिक या देशाचं म्हणून असं वाटतं की खर तर राज्यातल्या देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं, भारताच्या प्रधानमंत्र्यांनी यावं, गृहमंत्र्यांनी यावं, केंद्रीय मंत्र्यांनी सगळ्यांनी यावं आणि सगळ्यांनी मिळून एकदा नितीन गडकरी साहेबांचा सत्कार करावा, अशी वारकरी म्हणून माझी भावना. कारण सध्याच्या सगळ्या मंत्रिमंडळातला सगळ्यात कर्तबगार, प्रामाणिक आणि सतत अभ्यासू आणि प्रयत्नशील लोकांच्याही प्रजाहित दक्ष असा जर माणूस कोण असेल तर एक या देशाचा नागरिक म्हणून, या देशाचा एक वारकरी म्हणून मला असं वाटतं. पण माणसं देत नाही श्रेय. विठाला विठाला बाजूला जाईल. पण आता तुम्ही म्हणाल हे काय बा मध्येच राजकारण काढलं, तुम्ही तर कीर्तनकार असलो तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही काय बांगलादेशी घुसखोर आहोत काय? आम्हाला याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, पूर्णतः संविधानाने दिलेला तो काय आहे अधिकार आहे. आणि आम्ही राजकीय काही बोलत नाही, आम्ही सामाजिक भावनेतून बोलतो. मला वाटतं कुटुंबात सुद्धा जी चांगली काम करतात ना माणसं, कौतुक करा.
सतत त्यांचे दोष काढण्यापेक्षा काय करा, त्यांचं कौतुक करा. आजूबाजूला सुद्धा जे जे चांगलं घडतंय या जगामध्ये, आज वाईटाला वाईट म्हणण्यासाठी चढावड भरपूर आहे, पण चांगल्याला चांगलं म्हणण्याच्या बाबतीमध्ये मात्र माणसं कंजूस आहे, ही वस्तुस्थिती आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज जे मागतायत, आता विषय वाढत जाईल म्हणून मी सगळंच थांबवतो, पण महाराजांनी जे मागितलंय ना ते आत्मकल्याणाचं मागितलं. त्यांना माहिती आहे अज्ञान हे माणसाला घातक आहे, म्हणून देवा अज्ञान घालवा आणि आम्हाला सज्ञान करा. कारण मी सांगितलं, शेतीतलं अज्ञान माणसाला मागे पाडतं, शिक्षणातलं अज्ञान, व्यवहारातलं, स्वयंपाकातलं अज्ञान. मुलीनं सगळं काही करायचं पण श्रेय काय म्हातारीला देत नव्हतं. शेवटी मुलगी म्हणली आता काय करायचं, आता पुरण वाटून तयार झालं होतं, कणिक मळून तयार झाली होती. म्हातारीला वाटलं हिची गंमत करू. म्हातारी म्हणले एक काम कर, पुरणाचा उंडा कर आणि त्याच्या पोटात कणिक घाल. ऐकताय ना तुम्ही सर्व भगिनी, ऐका नीट ऐका. म्हातारीनं काय सल्ला दिला, पुरणाचा उंडा कर आणि त्याच्या पोटात कणिक घाल आणि आता पोळी लाट म्हणे. त्या पुरीनं खरंच तसंच केलं. अज्ञान, पुरणाचा उंडा केला, त्याच्या पोटात कणिक घातली, तो गोळा असा हातात घेतला आणि म्हणू लागली आजीबाई हे पण वाचलं होतं, मी वाचलं होतं ना, मग आता लाट. हे पुस्तकी ज्ञान तुझं सांगू नको पोपट पंची, मला लाटून दाखव पोळी. आता कसं का पोळी होणार, ते पुरण इकडं तिकडं पडायला लागलं, कणिक तर त्याच्या पोटात राहिली आणि पोळी काय होईना. म्हणे आजीबाई पोळी काय होईना. म्हणे मग असं कर, तुला येत नाही हे पहिलं मान्य कर आणि माझं मार्गदर्शन घेते हे मान्य कर, काय त्याच्यात कमीपणा आहे. आणि मग आता असं कर, कणकीचा उंडा कर आणि त्याच्या पोटात थोडं पुरण घाल आणि आता लाटून पहा. म्हणे आता जमलं. मला वाटतं कोणत्याही क्षेत्रातलं अज्ञान हे माणसाला अधोगतीकडे नेतं. म्हणून आत्मस्वरूपाचं सुद्धा अज्ञान, आपुला आपण पया विसरू जो धनंजया तेच जाणय्या अज्ञानारूप. अध्यात्माच्या दृष्टीनं अज्ञान सर्वात मोठं कोणतं, आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडणं, हेच मोठं अज्ञान. आपलाच आपल्याला, तुम्ही म्हणाल असं कुठं घडतं का, हजारो माणसं असतील तरी ज्याचं नाव घेऊन आवाज दिला तोच हो देतो, बरोबर आहे, पण ही शरीराची ओळख झाली. आम्हाला आमच्या आत्मतत्वाची ओळख नको का? शरीर ज्या शक्तीच्या आधाराने चाललंय, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्धते उपादानम किमस्तिह विचार सोयमिदृशा. को अहम, मी कोण आहे, कथम इदम, हे ब्रह्मांड काय आहे, को वै कर्ता, या ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे, असे काही प्रश्न पडले पाहिजे आणि त्याची उत्तर शोधण्याचा प्रयास सायास झाला पाहिजे. तेव्हा अज्ञान गेल्याशिवाय आणि सज्ञानता आल्याशिवाय जीवाला परमबोध प्राप्त होत नाही. पण तुकोबाराय म्हणले देवा अज्ञान जावं म्हणजे जीवाचं कल्याण होईल, सज्ञान व्हावं. पण सज्ञान झाल्यावर सुद्धा एक धोका आहे. काय? त्या ज्ञानाबरोबर अहंकार येतो. जसं ॲलोपॅथीच्या औषधाने लवकर गुण येतो, पण एक धोका असतो, काही ना काही साईड इफेक्ट होतो. ऍसिडिटी तरी वाढेल, किडनीवर परिणाम होईल, लिव्हरवर परिणाम होईल, हार्टवर परिणाम होईल, काहीतरी होईल, त्वचेवर परिणाम होईल. आणि म्हणून त्या साईड इफेक्ट त्याचा होऊ नये म्हणून आणखी काही औषधं परत द्यावी लागतात. म्हणजे फार हायर अँटीबायोटिक असेल, डॉक्टर्स इथेही काही मंडळी असतील, केमिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, हायर अँटीबायोटिक असेल त्याच्या बरोबर त्यांना आवर्जून एक पित्ताची गोळीही द्यावी लागते. त्याचं कारण आहे त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून. मला वाटतं ज्या ज्ञानानं मोक्ष मिळतो, ज्या ज्ञानानं व्यवहार कळतो, असं विविध क्षेत्रातलं ज्ञान आणि श्रेष्ठ ज्ञान म्हणजे तेही आत्मज्ञान. पण या सगळ्या ज्ञानाबरोबर अहंकार येतो, म्हणून हा अहंकार दोष येऊ नये याच्यासाठी देवा आम्हाला जाणत कर, पण पुन्हा जाणून नेंत कर. अभंगाचं पहिलं
संग जाणून नेनते खरी माझे मन तुझी प्रेम खूण देवोनिया. महाराज म्हणतात या मनाला जाणत करा आणि पुन्हा नेणत करा. हा जरा वेगळाच मागणीचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याने म्हणावं मला श्रीमंत करा आणि परत गरीब करा. आता ही काय मागणं? पण हे वेगळं मागणं आहे. जाणोनी नेणते करा याचा अर्थ इतकाच आहे की त्या जाणीवेचा अहंकार राहू देऊ नका. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. याला काय म्हणतात? ज्ञानोत्तर भक्ती. म्हणजे त्या जाणतेपणाचा अभिमान अभिनिवेश मनामध्ये राहू नये. कित्येक माणसं या जगामध्ये इतकी मोठी परंतु ती इतक्या सहजतेने वागतात. मी काल संध्याकाळच्या कीर्तनाला मालेगाव तालुक्यामध्ये आणि तिथे भगवान प्रभू रामचंद्राचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय त्या प्रित्यर्थ एक कीर्तन महोत्सव तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सध्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी तो ठेवलेला. मला खूप कौतुक वाटलं त्यांच्या त्या एकूण नियोजनाचं आयोजनाचं. एवढा मोठा समारंभ त्या व्यक्तीच्या पुढाकारातून, पण कुठेही त्यांनी त्यांचा फोटो लावला नाही. पत्रिकेत कुठेतरी शेवटी सगळ्या वारकऱ्यांच्या खाली नाव. हल्ली किती माणसं म्हणजे एवढ्या गोष्टीला किती प्रेझेंट करतात. मला ते विशेष वाटलं. दुसरी गोष्ट विशेष अशी वाटली की कीर्तनात जेव्हा ते आले ना, ते कुठे लांब कुठेतरी लोकांमध्ये तिथे बसले होते. म्हणजे कुठे त्याचा बळीजाव नाही. स्वतः ठेवलेला कार्यक्रम, कुठेही 5 मिनिटाचं भाषण नाही. त्यांनी सांगितलं हा कीर्तन महोत्सव आहे, कीर्तनकार मंडळी येतील, त्यांचा स्टेज आहे, आम्ही सेवक आहोत, आम्ही फक्त सेवा करू. मला असं वाटतं असं सगळ्या लोकांना जर कळायला लागलं तर किती चांगलं. खाली आमच्या पुढचे माईक खेचून घेतात लोक. थांबा म्हणतात आम्हाला भाषण टाकू. अरे काय भाषणाची वेळ आहे? भाषण कीर्तन झाल्यावर करा, नाही तर अगोदर करा. कीर्तनाच्या मध्ये कधी भाषण करू नये. ती एक आपल्या या संत परंपरेचा व्यक्ती म्हणून आम्ही सामान्य लोक आहोत, पण या व्यासपीठाचा सन्मान, आपल्या संत परंपरेचा सन्मान म्हणून ते पाळायचं असतं. विठाला विठाला जाणतेपणाचा अभिमान निघून जाणं. ज्ञानोबा राय आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, टाळाटाळी लोपला नाद अंगोअंगी मुरला छंद भोग भोगिताची आटला भेद आणि ज्ञान गिळोनी गावा गोविंद. वारकऱ्याला काय सूचना केली? ते म्हणतात ज्ञान गिळून घ्या आणि त्या गोविंदाला गा. मोठेपणाचा अभिमान विसरून जा आणि त्या सर्वांमध्ये सहभागी व्हा. मला असं वाटतं इथे बसलेले आपण सुद्धा असेच भाग्यवान लोक आहात. कोणी मोठमोठे अनुभवी शेतकरी आहे, कोणी सामाजिक कार्यकर्ते आहे. मला सांगितलं मगाशी कार्यकर्त्यांनी या गावामध्ये मोठमोठा उद्योग व्यापार सांभाळणारे करोडपती मंडळी आहे. ते इथे भाविकांमध्ये भाविक म्हणून बसलेले. अनेक जण वेगवेगळे पदाधिकारी आहे. मला वाटतं हीच आपली खरी भक्ती आहे आणि हेच ओझं हलकं करणं आहे. स्वतःला हलकं करणं म्हणजे काय? मी कोणीही नाही. देवाच्या जवळ गेलं ना, देव माझा मी देवाचा, बस अशी भावना निर्माण झाली. म्हणून आई बापा जवळ गेला की माणूस टेन्शन फ्री होतो आणि देवाजवळ गेल्यावर, कारण तो तिथे स्वतःला लहान समजतो आणि ज्या क्षणी स्वतःला लहान समजतो त्या क्षणी तो निवांत होतो, तो सुखी होतो. आणि जिथे जिथे गेल्यावर तो स्वतःला मोठं समजतो तो तितका तितका तणावात असतो. मग माझी खुर्ची इथेच का तिथेच का नाही, माझं नाव वर का खालीच का नाही, खाली का वर का नाही, अशा ताण तणावात माणसं इतकी जगतायत आज. म्हणून आई बापाजवळ गेलं की माणसं सुखी. आजही पहा तुम्ही सगळ्यात दुनियेत फिरून या, आईजवळ बसा छान वाटतं, पण लेकरू होऊन बसा तर काहींना हेही धोरण आता राहिलेलं. घरी येताना मी सांगतो आपल्याला, जरा ऐका, पटलं तर घ्या, पण घरी येताना साहेब म्हणून घरी येऊ नका. घरी येताना करोडपती म्हणून घरी येऊ नका. घरी येताना महाराज म्हणून घरी येऊ नका. घरी येताना आई वडील मुलगा म्हणून तुमची वाट पाहताय.
पत्नी पती म्हणून वाट पाहते आणि लेकर बाप म्हणून वाट पाहतायत, एवढीच आठवण ठेवा बस. नाही तर तुम्ही तणावात आणि घरचे तणावात. हे कौटुंबिक प्रश्न वाढलेत का? माणसांच्या डोक्यात जी हवा शिरते ना, ते घरात दारात सगळीकडे ते हवेतच असतात. आणि त्याचा संचार मला वाटतं त्या देवांच्या आलेल्या हवा तरी 5 मिनिटात उतरतात. तुमच्याकडे येतात का हवा अंगात लोकांच्या? येतात, आमच्या भागात. पण ते बरं आहे, त्या हवा परवडल्या, त्या 5 मिनिटात 10 मिनिटात उतरतात. ही जी सत्ता संपत्तीची नशा आणि ही हवा आहे, ही बर्बाद करूनच मग संपते. विठाला विठाला दुर्योधन मरते क्षणी असं म्हणाला होता. जेव्हा तो पडला, भीमाची गदा त्याच्या मांडीवर बसली आणि पडला त्या रणांगणात. शेवटच्या घटका मोजू लागला. भास नावाचे कवी आहे, त्यांनी असं लिहिलंय. महाभारतावर त्यांनी काव्य लिहिलं, नाट्य लिहिलंय. आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की गांधारी आणि धृतराष्ट्र अर्थात दुर्योधनाचे आई वडील त्याला भेटायला आले, रडू लागले. दुर्योधनाच्या दोन्ही पत्न्या आल्या, त्याही रडू लागल्या. आणि त्याचा एक लहान मुलगा तोही आला. आणि तो मुलगा एवढ्या परिस्थितीत, आता बाप शेवटच्या घटका मोजतोय, त्या लेकराला काय कळतंय? तो लहान लेकरू बापाला म्हणतंय, बाबा मला तुमच्या मांडीवर घ्या. आणि असं म्हटल्यावर आयुष्यभर ज्या दुर्योधनाने सगळ्यांना रडवलं, मरतेवेळी तो खूप रडला होता. हे ध्यानात ठेवा, खूप रडला. आणि तो म्हणाला, बाळा जोपर्यंत मांडी चांगली होती तोपर्यंत तुला मांडीवर घ्यावं हे मला सुचलंच नाही. मी हवेत होतो, नशेत होतो. सत्ता, संपत्ती, चढाओढ, द्वेष, मत्सर, अहंकार. आणि आज तू मांडीवर घ्या म्हणतोय, मला घ्यावंसं वाटतंय, पण माझ्याकडे मांडी राहिलेली नाही. मी दुर्दैवी बाप आहे की मी लेकराला प्रेम देऊ शकलो नाही, बायकोला प्रेम देऊ शकलो नाही, आईबापांशी सौजन्यानं वागू शकलो नाही. माझ्यासारखा अभागी करंटा मी आहे असं म्हणून दुर्योधन मेला. आपल्याला कोणत्या वाटेनं जायचं आपण ठरवा. विठाला विठाला भाग्यवान म्हणून जगायचं असेल तर आई वडिलांचा सन्मान करा, जवळच्या माणसावर प्रेम करा. जी माणसं आपल्याला सांभाळतायत, आपल्यासाठी तळमळतायत, विचार करतायत, आपल्याला त्यांचा विचार येवो ना येवो, पण त्यांना 1000 वेळा आपला विचार येतो, याच आपल्या माणसांना, त्यांच्यावर प्रेम करा. देवा धर्माविषयी श्रद्धा ठेवा. ज्या परमात्म्यानं मला घडवलंय, जन्माला घातलंय, त्याला डावलून जाऊ नका. ज्या ज्यावेळी योग येईल त्याची सेवा करा आणि भाग्यवान म्हणून जगा. बाकी मृत्यू तर सर्वांनाच आहे. नास्तिकालाही मरावं लागतं, आस्तिकालाही मरावं लागतं. येथे नाही येथे नाही पामर जीव किती, म्हणून जाणून नेनते. अहंकारात जगण्यापेक्षा अहंकार मुक्त होऊन जगण्यात खरा आनंद आहे. आणि जगात खरंच खूप मोठी माणसं ही तुमच्या माझ्यासारखी आदर्श आहे की त्यांच्याजवळ त्या मोठेपणाचा, अभिमानाचा लवलेश असत नाही, इतक्या सहजतेनं, साधेपणानं. मगाशी आमची वाजवण्याची काही मंडळी आमच्या गाडीत सोबत आम्ही आलो होतो, माझी सरपंच वगैरे मंडळी होती.
तर त्यांनी सांगितलं भिकाजी बाबांची आठवण सांगत होते. खांद्यावर झेंडा घ्यायचा, पताका घ्यायची, गावागावात जायचं. ते आले की लहान पोरं जमायची, त्यांना खोबऱ्याचा गुळाचा काही प्रसाद द्यायचा आणि तिथल्या लोकांना भजन करायला लावायचं, हरिनाम सप्ताह सुरू करायचा. मला वाटतं आपल्या वाडवडिलांनी केवढे कष्ट घेतले. आपल्याला किमान त्याची जाणीव असली आणि आजच्या नवयुगात जरी आपण वावरत असलो, नव्या साधनांचा उपयोग करून जगत असलो, तरी किमान त्याची आठवण ठेवणं आणि ती आठवण ठेवून योग्य तऱ्हेनं आपलं काम करणं. आपण आज झेंडा घ्यावा आणि पायी फिरावा असा त्याचा अर्थ नाहीये, पण त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण योग्य तऱ्हेनं काम करावं प्रत्येक क्षेत्रात, एवढंच आहे. आपल्या प्रत्येक वाडवडिलांचं स्मरण आणि जमिनीवर राहणं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा जाणून नेनते. पण हे मन जाणून नेणत होईल केव्हा? जसं मगाशी सांगितलं ऍसिडिटी होऊ नये म्हणून त्याची गोळी लागते, तसं या मनाला सुद्धा अहंकाराची ऍसिडिटी होऊ नये म्हणून प्रेमाची गोळी द्यावी लागते. तुझी प्रेम खूण देवोनिया. भक्ती प्रेम अंतःकरणात जर असेल तर अहंकार होतच नाही, सतत सेवाभाव राहतो. आणि म्हणून वारकरी संतांनी भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा असा त्या ज्ञानाला नाकारलं. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, याचा अर्थ ज्ञान नको होतं असं नाही, पण ते म्हणाले जर ते भक्ती प्रेमा वाचून मिळणार असेल तर असं ज्ञान आम्हाला मिळालं. त्याच्यात भक्ती असावी, प्रेम असावे. आणि म्हणून तर वारकरी संप्रदायाच्या रचनेमध्ये टाळ घेऊन भजन करणं, पायी वारीला चालणं. भजनात तुम्ही भजन म्हणायला आलात किंवा कीर्तन करायला आलात, पण व्यासपीठावर आलात तर व्यासपीठावरच्या व्यक्तीला माऊली मानून आल्याबरोबर त्यांचं दर्शन घेणं. मग तुम्ही तुमच्या सेवेला पाया पडे जन एकमेका. हे भक्तिप्रेम आहे, हे विनम्रता, हा अभिमान घालवण्याचं काम आहे. आणि म्हणून तुझे प्रेम खूण देवोनिया. मला वाटतं व्यवहार सुद्धा प्रेमाशिवाय योग्य तऱ्हेनं होत नाही, आणि परमार्थ तर प्रेमाचाच विषय आहे. भक्तिप्रेम नसेल, मला सांगा आपण आरती म्हणतोय साधी 10 मिनिटाची, पण प्रेम नसेल तर त्या भावना देवापर्यंत पोहोचत नाही. पारायण वाचतो आपण, पण त्यामध्ये भाव नाही, प्रेम नाही. प्रेमे विन भजन नाका विन मोती, अर्थाविन मोती वाचून काय. म्हणून तुकोबाराय म्हणले, देवा तुझी प्रेम खूण अंतःकरणात निर्माण होऊ दे आणि जाणून मनाला नेंत कर. मला वाटतं या अभंगाकडे पाहताना 5 मिनिटांमध्ये आपण आवरून घेऊ. या अभंगाकडे पाहताना 3 चरण अशी आहे की ज्या 3 चरणात तुकोबारायांनी मागणी केली. पहिलं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. दुसऱ्या चरणामध्ये हे सांगितलंय की हे असं घडल्यानंतर मग आम्ही असं जगू. हे दुसरं चरण आहे अभंगाचं. आणि शेवटच्या 5व्या चरणात सांगितलं असं नाही घडलं तर मग आमचं हे सगळं करणंच व्यर्थ आहे. असा सुंदर अभंग आहे. पहिलं चरण आपलं झालं, जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया. आणखी काय मागणी आहे? म्हणले देवा आणखी एक कर. जगामध्ये काय होतं, माणसं निंदेनं फार दुःखी कष्टी होतात आणि स्तुतीनं फार हुरळून जातात. तर आम्हाला असं कर देवा, ही निंदा स्तुती ऐकली तरी त्याचा परिणाम मनावर होऊ देऊ नको. अभंगाचं मग मी व्यवहारे. तिसरं चरण, देखो
रे